नमस्कार मित्रांनो, मी जितेश संजय देवरुखकर अँड वेलकम टू माय न्यू यूट्यूब व्हिडिओ. तुमच्यासोबत काहीतरी मी शेअर करणार आहे इम्पॉर्टंट, कारण ॲज यू नो खूप सारे लोक माझ्याशी कनेक्ट झाले आहेत व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, की मी काय काम करतो आहे, कसं मी ऑनलाईन अर्निंग करतोय घरात बसून. हे सगळे खूप वेगवेगळे प्रश्न असतात आणि एक्झॅक्टली हा प्लॅटफॉर्म काय आहे, हा प्लॅटफॉर्म लिगल आहे की नाही, असे वेगवेगळे प्रश्न येतात. तर मी ना तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. कारण कसं आहे की आजच्या काळात आपण काही पण गोष्ट जेव्हा नवीन बघतो ना, मूवी असू दे किंवा कुठला नवीन मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, तर आपण पहिला काय करतो, गुगलवर जाऊन चेक करतो की हे हे प्रोडक्ट कसं आहे, ही गोष्ट कशी आहे. तसंच मी ज्या प्लॅटफॉर्मवरती वर्क करतोय त्याचं नाव आहे बिझगुरुकुल. सो बिझगुरुकुल बद्दल पण खूप लोकांनी मे बी तुम्ही रिसर्च केलं असेल, बट स्टील मी तुम्हाला गुगलवरती डायरेक्टली दाखवतो की बिझगुरुकुल काय आहे. समोर तुमच्या मी दाखवणार आहे की काय काय गोष्ट बिझगुरुकुलमध्ये तुम्हाला भेटतात. ठीक आहे, चला दाखवतो लाईव्ह. ओके, सो हा माझा लॅपटॉप आहे इकडे, अँड इकडे तुम्ही बघू शकता, इथे मी ऑलरेडी बिझगुरुकुलची वेबसाईट लॉग इन करून ठेवली आहे. माझी आजची अर्निंग मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि इकडे डेट पण बघा, 12 एप्रिल आणि 11:15 रात्रीचे वाजलेत. त्याआधी इथे मी सर्च केलं आहे बघा, व्हॉट इज बिझगुरुकुल, तुम्ही सुद्धा सर्च करू शकता. आणि इथे काय लिहिलं आहे आपण बघूया. ठीक आहे, इथे काय लिहिलं आहे, बिझगुरुकुल इज अन एडटेक प्लॅटफॉर्म अँड डिजिटल स्कूल. खूप लोकांना मी ही गोष्ट बोलून झालो आहे की बिझगुरुकुल एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, डिजिटल स्कूल आहे आणि एस्टॅब्लिश कधी झालं आहे 2020मध्ये. दॅट प्रोव्हाइड ऑनलाईन कोर्सेस focus on digital marketing, entrepreneurship, and skill development. It acts as a training ground for freelancing and online business, featuring courses like Instagram Mastermind, video marketing, and finance. The platform also includes an affiliate program enabling users to earn commission. आता काय होतं, खूप लोकांना असं वाटतंय की बिझगुरुकुलमध्ये आलं फक्त कोर्सेसच सेल करायचे असतात, त्याच्यानेच अर्निंग होते. असं नाही आहे. ते क्लिअरली मेन्शन केलं आहे की ह्या लोकांचा फोकस कशावर आहे, डिजिटल स्किल्सवरती. काय काय इथे बेनिफिट्स आहे, काय काय इन्क्लूड आहे बिझगुरुकुलमध्ये, इथे लिहिलं पण आहे बघा. काय काय ऑफर करतात, दे ऑफर विया देअर वेबसाईट bizzgurukul.com डिजिटल एंटरप्रेन्योरशिप बंडल इन्क्लुडिंग मार्केटिंग मास्टरी, ट्रॉफिक मास्टरी अँड फायनान्स मास्टरी. तुम्हाला माहिती आहे फायनान्स मास्टरी, बिझनेस मास्टरी हा हायली रिकमेंडेड पॅकेज आहे या प्लॅटफॉर्मवरती. त्यानंतर खाली बघा स्किल डेव्हलपमेंट इथे काय आहे, courses focus on practical high demand skills such as web development, SEO, digital marketing and personality development. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन देतो बिझगुरुकुल की तुम्ही ॲफिलिएट पण करू शकतात. ॲफिलिएट म्हणजे तुम्ही या कोर्सेसला कोणा रेफर करू शकता ज्या लोकांना हे शिकण्याची नीड आहे. तर बिझगुरुकुल तुम्हाला इथे काय ऑप्शन देतो, बिझगुरुकुल ऑपरेट्स अन ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम दॅट अलाउज युजर टू अर्न 50 to 70% कमिशन बाय प्रमोटिंग देअर कोर्सेस. त्यानंतर काय लिहिलं आहे, रजिस्ट्रेशन. ठीक आहे, म्हणजे इथे लिहिलेलं आहे की बिझगुरुकुल इज रजिस्टर अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स इन इंडिया. ही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर, त्याच्या अंडरमध्ये बिझगुरुकुल एस्टॅब्लिश आहे, म्हणजे इट इज टोटली लिगल. त्यानंतर लास्टमध्ये काय लिहिलं, टार्गेट ऑडियन्स. बिझगुरुकुलची टार्गेट ऑडियन्स काय आहे, कोणासाठी हा प्लॅटफॉर्म, इट इज डिझाईन फॉर स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल, होम मेकर्स अँड ऑन्टरप्रेन्युअर्स सिकिंग टू बिल्ड डिजिटल स्किल्स. ठीक आहे, इट इज अन इम्पॉर्टंट टू नोट दॅट सक्सेस इन देअर ॲफिलिएट प्रोग्राम इज नॉट ऑटोमॅटिक अँड डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल हार्डवर्क. ठीक आहे, हे सगळी गोष्ट तुमच्या समोर आहे की बिझगुरुकुल काय काय प्रोव्हाइड करतोय आणि इथे क्लिअरली मेन्शन आहे की तुमची सक्सेस तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कसे गोष्ट शिकतात. असं नाही की आज मी स्टार्ट केलं आहे, हे गेट क्विक रिस्क स्कीम आहे की लगेच माझ्याकडे पैसे नाही आहे, मेहनत करायला लागते. ठीक आहे, सो तुम्हाला मी पूर्ण क्लिअरली दाखवलं आहे की एक्झॅक्टली बिझगुरुकुल काय आहे. खूप लोकांच्या मनामध्ये डाऊट असतो ना की फक्त कोर्सेस सेल करून अर्निंग करायचं आहे, अजून काय ऑप्शन नाही. जर फक्त कोर्सेस सेल करून अर्निंग करायचं ऑप्शन असतं तर बिझगुरुकुल आज एवढ्या लेवलला ग्रो नाही झालं असतं. ठीक आहे, इथे खूप सारे लोक असे आहे जे डिजिटल स्किल्स शिकून आज स्वतःची एजन्सी त्या लोकांनी स्टार्ट केली आहे डिजिटल मार्केटिंगची. कोण बिझनेस करतोय, कोण कॉन्टेंट क्रिएटर झालेला आहे, कोण खूप वेगळ्या वेगळ्या लेवलचे फ्रीलॅन्सिंग करतोय. फक्त इंडियामध्ये ना, आउट ऑफ इंडियामधून पण त्यांच्याकडे क्लायंट्स आहेत. तर ही सगळी गोष्ट इकडे शिकवली जाते, फक्त ॲफिलिएट मार्केटिंग नाही. आणि चला फक्त ॲफिलिएट मार्केटिंग आहे पण ठीक आहे, बट ॲफिलिएट मार्केटिंग इज नॉट अ बॅड थिंग, इट इज अ गुड थिंग. आउट ऑफ इंडियामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग खूप टॉप इंडस्ट्रीमध्ये आहे आणि हळूहळू इंडियामध्ये पण त्याची लेवल हळूहळू वाढत चालली आहे. कारण बघा, लहानपणापासून आपण सगळी गोष्टी कोणाला काय ना काहीतरी रेफर करत आलोय. कुठली मूवी चांगली आहे तर आपण रेफर करतो, कुठल्या जागी हॉटेलमध्ये खाणं चांगलं आहे तर आपण त्याला रेफर करतो, हा ना. सगळी गोष्ट आपण रेफर करतोय. तर हे पण गोष्ट जर तुम्ही रेफर केली, ज्या लोकांना नीड आहे या स्किल्सला शिकायची, तर विचार करा की तुम्हाला त्या रेफर करायचा रिवॉर्ड भेटतोय. कंपनी तुम्हाला रिवॉर्ड देते, ते पण 50 to 70%. ओके, यू कॅन इमॅजिन 50 to 70%. खूप इन्कम आहे याच्यामध्ये पण. ठीक आहे, सो हे जस्ट ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं तुम्ही ते पण करू शकता. आता सेकंड थिंग, आजची लाईव्ह अर्निंग बघूया की मी आज सिंगल डे मध्ये किती अर्निंग केलेली आहे. चला माझ्या डॅशबोर्डवर. सो ॲज आय टोल्ड यू की इकडे आजची डेट आहे 12 एप्रिल 2026. सो जाऊया आता वेबसाईटवरती, तुमच्या समोरच आहे लाईव्ह. ठीक आहे, इथे पाहिजे तर मी रिफ्रेश पण करतो तुमच्या समोर.
ठीक आहे, तुमच्यासमोर रिफ्रेश पण केलं आहे. यू कॅन सी आजची टोटल अर्निंग आहे 14,000. सिंगल डेची अर्निंग आहे 14,000. 11,000 रुपीज मी जॉबवरती अर्न करायचो आणि आज सिंगल डेमध्ये 14,000. लास्ट 7 डेज 18,000, लास्ट 30 डेज 26,000 आणि ऑल टाईम अर्निंग माझी इथे आहे 85 लाख रुपीज. ठीक आहे, 85 लाख रुपीजची मी अर्निंग आतापर्यंत केलेली आहे या प्लॅटफॉर्मवरून. सो ही होती माझी लाईव्ह अर्निंग जी तुम्हाला मी दाखवली. अजून बघा, कितीही माणूस तुम्हाला एक्सप्लेन करेल काय करेल, बट जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या गोष्टीला एक्सपिरियन्स नाही करत ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही ती गोष्ट. ठीक आहे, आज जर तुम्ही नवीन मोबाईल घ्यायला चाललेत शोरूममध्ये, तुम्ही पहिला बघणार, त्याचे रिव्ह्यूज बघणार, सगळी गोष्ट बघणार. आय नो. तसंच तुम्ही बिझगुरुकुलचे पण रिव्ह्यू मी तुम्हाला लाईव्ह समोर दाखवलंय. तुम्हाला सोशल मीडियावरती बिझगुरुकुलबद्दल निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही रिव्ह्यूज भेटतील. असं नाही की फक्त पॉझिटिव्ह भेटणार. कुठल्याच गोष्टीचा रिव्ह्यू तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह भेटणार नाही, सगळ्या गोष्टीचा तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह भेटणार, कारण सगळ्यांचा एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असतो. ठीक आहे, आज जे तुम्ही मोबाईल यूज करतायत त्या मोबाईलचे पण खूप निगेटिव्ह रिव्ह्यू असतील सोशल मीडियावर, बट तुम्हाला त्या मोबाईलबद्दल माहिती आहे, तुम्ही त्याचे फीचर यूज करता, तुम्ही सॅटिस्फाईड आहे म्हणून तुम्हाला ते आवडतंय. ठीक आहे, सो सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा बघतात ना सगळी गोष्ट, तर तुम्हाला तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं माइंडसेट खूप चांगलं असलं पाहिजे. कारण कसं असतो, माणसाला फक्त एक्सक्यूज पाहिजे कुठल्या तरी गोष्टीचं नाही बोलायला. मग जर तुम्ही हे स्टार्ट करायला जाणार असेल, तुम्ही जर रिव्ह्यू बघितला, अरे हे तर निगेटिव्ह आहे, लगेच आपला माइंड बोलेल नाही करायचं. ठीक आहे, बट तुम्ही विचार करा ना की एवढे लोक आज या प्लॅटफॉर्मवरती ग्रो करतात, का करतात? कुठे ना कुठे त्या लोकांनी त्याच्याबद्दल थोडं पॉझिटिव्ह विचार केलं, ऍक्शन घेतलं आणि आज ते खूप चांगल्या लेवलला ग्रो करतात. ठीक आहे, सो हेच होतं. बाकी अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील, तसे जर सगळे डाऊट्स आय गेस क्लिअर आहे, बट जर तुम्हाला काय विचारायचं असेल, काय असेल, तुम्ही मला बिंदास मेसेज करू शकता. आणि बेस्ट पॅकेज आपलं माहीतच आहे, फायनान्स मास्टरी अँड बिझनेस मास्टरी. त्या पॅकेजने मला हेल्प केलं आज एवढं लेवलला 85 लाख रुपीजची इन्कम वर पोचायला. सो तुम्हाला काय डाऊट्स असतील, क्वेश्चन, मला माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट करू शकता आणि कनेक्ट राहा. काय पण असेल बिंदास माझ्याशी शेअर करा, बिंदास बोला. बाकी गुड बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.